ताराराणी सिग्नल या ठिकाणी पहाटे 4 वाजता एक कंटेनर एक मशीन घेऊन जात होता। तर त्या मशीनच्या मागच्या भागामध्ये त्या सिग्नलच्या केबल अडकल्यामुळं 2 पोल त्यामध्ये खाली पडले होते। तर या ठिकाणी तात्काळ आमचा स्टाफ यामध्ये शाहूपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार मी सुद्धा नाईट राऊंडला होतो। तर आमचे अधिकारी लोक त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि तात्काळ त्या ठिकाणी अग्निशमनची गाडी बोलवून घेऊन तसेच सिग्नल मेंटेनन्स करणारे महापालिकेचे निलेश हासे व त्यांच्यासोबतचा जो स्टाफ आहे तर तात्काळ त्या ठिकाणी बोलवून घेऊन ते पोल बाजूला करण्यात आलेले आहेत। तसेच त्या दुरुस्तीचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। यामध्ये काही कुठलेही अनुचित प्रकार काही घडलेला नाही, पण ते केबल अडकल्यामुळे ते पोल पडलेले आहेत। तर यामध्ये ते कारवाई करण्याकरता तो कंटेनर आणि चालक यांना शाहूपुरी पोलीस स्टेशनला कारवाई करता नेलेला आहे आणि तात्काळ सिग्नल दुरुस्तीचे काम सुरू आहे। त्याकरता 2 पोल लावणं गरजेचं आहे। तर हे करण्याकरता साधारण 1 ते 2 दिवस लागतील। उद्या सायंकाळपर्यंत सिग्नल चालू होईल। जो मेंटेनन्स असतो तो महापालिकेकडे आहे। तर महापालिकेचे जे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पोलीस स्टेशनला सध्या आहेत, तर ते पुढची कारवाई करत आहेत। त्यामध्ये ते जे काही योग्य कायदेशीर कारवाई आहे ते त्यामध्ये करत आहेत। आम्ही त्यांच्या मागं म्हणजे फॉलोअप घेऊन तात्काळ सिग्नल सुरू करून घेत आहोत। यामध्ये कसं आहे, ज्या भागावरती अवजड वाहनांना प्रवेश असल्यामुळे ती वाहनं आहेत, पण त्या चालकाची त्यामध्ये चूक आहे। तर त्यानं ते जास्त हाईटचे जे मशीन तो घेऊन चालवता त्यानं ते बघायला पाहिजे की केबल्स कुठे आहेत किंवा कशा प्रकारे आपण वाहन न्यायचं। तर त्या चालकाची त्या प्रथमदर्शनीमध्ये चूक दिसते की त्यानं त्या जे मोठं मशीन नेत असताना केबल्स त्यानं बघितलेलं दिसत नाहीत, त्यामुळे ती घटना घडलेली आहे। तर अशी घटना घडू नये या दृष्टीने आम्ही कारवाई करत आहोत।